नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका सुंदर पुस्तकाचा, ज्याचं नाव आहे लाईमलाईट, विदेशी चित्रपट सृष्टीची अनोखी यात्रा. लेखक आहेत अच्युत गोडबोले सर आणि सहलेखिका नीलांबरी जोशी मॅम. अच्युत गोडबोले सर एक बहुआयामी व प्रेरणादायी व्यक्तिमत्व. संगणक, विज्ञान, गणित, अर्थशास्त्र, व्यवस्थापन आणि संगीत या विषयांवर अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. क्लिष्ट विषय सोप्या व रंजक भाषेमध्ये मांडणे ही त्यांच्या लेखनाची खास ओळख. नादवेद, किमयागार, अर्थात, ज्ञानोदय आणि मनात या पुस्तकांना राज्य शासनासह अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या पुस्तकाच्या सहलेखिका नीलांबरी जोशी मॅम यांनी झपूर्झा या विदेशी साहित्यिकांवरच्या 3 भागांमधल्या पुस्तकाचं अच्युत गोडबोले सरांसोबत सहलेखन केलं आहे. हँड्स ऑन, चला करूया या विज्ञान प्रयोगांविषयीच्या पुस्तकांचा अनुवाद केला आहे. तसेच अरविंद गुप्ता यांच्या पुस्तकांच्या वेबसाईटसाठी जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल अशा काही पुस्तकांचाही अनुवाद केला आहे. तर आपण वळूयात आजच्या आपल्या पुस्तकाकडे. मनोविकास प्रकाशनाने हे अभ्यासपूर्ण पुस्तक 8 एप्रिल 2016 मध्ये प्रकाशित केलं. सिनेमा माध्यमावर व्यापक आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाष्य करणारं आणि विदेशी चित्रपट माध्यमाची उगमापासून सध्याच्या स्थितीपर्यंतची विस्तृत यात्रा घडविणारं हे अभ्यासपूर्ण पुस्तक. सिनेमा ॲज आर्ट अँड कल्चर या मुख्य तत्वाला आधार धरून हे पुस्तक प्रगल्भ लेखन संदर्भासहित पुढे सरकत राहतं. दोन्ही लेखकांची लेखनशैली ही अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक आणि रसपूर्ण आहे. दोहोंनी चित्रपट माध्यमाचा सांस्कृतिक प्रवास या पुस्तकामध्ये उलगडला आहे. रंगभूमी, साहित्य, संगीत, अभिनय आणि तंत्रज्ञान यांचा सिनेमावर कसा परिणाम झाला यावरही या पुस्तकातील विचारमंथन प्रकाश टाकतं. सोबतच जागतिक सिनेमातील महत्त्वाच्या व्यक्तींचे व्यक्तिचित्रणही करते. कलाकारांच्या यशामागील संघर्ष, अपयश आणि मानसिक द्वंद्वाची कहाणी या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते. व्यावसायिक सिनेमा आणि कलात्मक सिनेमा यांमधला संघर्षही ठळकपणे या पुस्तकातून व्यक्त होतो. लाईमलाईट हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचं आणि वेगळं पुस्तक आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटामागचं वास्तव, सिनेमा ही कला म्हणून समजून घेण्याची दृष्टी आणि कलाकारांचा संघर्ष या सगळ्यांचा समतोल अभ्यास या पुस्तकामध्ये आहे. मित्रहो, या पुस्तकामध्ये चार्ली चॅप्लिन, हिचकॉक, कुरोसावा, वॉल्ट डिस्ने अशा कितीतरी दिग्गजांचा सिनेमा प्रवास अभ्यासपूर्ण रीतीने उलगडला आहे. चार्ली चॅप्लिन नावाचं क्षितिज या सुंदरशा लेखापासून या पुस्तकाची सुरुवात होते. चार्ली चॅप्लिनचे संघर्षमय बालपण, त्यातून घडत गेलेल्या चार्लीचे उत्तुंग व्यक्तिचित्रण या लेखामध्ये आहे. तो जगप्रसिद्ध अभिनेता बनला तेथवरचा त्याचा प्रवास, तसेच त्याने साकारलेल्या द ट्रॅम्प या पात्राचे मोठेपण फार आदराने अधोरेखित केलं आहे लेखकाने. चार्लीचे प्रसिद्ध चित्रपट द किड, द गोल्ड रश, सिटी लाईट्स, मॉडर्न टाइम्स, द सर्कस, द ग्रेट डिक्टेटर, मॉन्सियर वर्डू, लाईमलाईट, अ डॉग्स लाईफ, शोल्डर आर्म्स या साऱ्या चित्रपटांच्या पडद्यामागची कहाणी या लेखामध्ये वाचायला मिळेल. सिनेमासोबतच चार्लीच्या आयुष्यामध्ये चालणाऱ्या घडामोडी देखील लेखकाने टिपल्या आहेत. चार्लीला एक कलाकार म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून समजून घेतलं तर त्याचं व्यक्तिमत्व अधिक खोल आणि भावूक दिसतं. माणुसकी जगविणारा त्याचा विनोद नीट समजायला लागतो. चार्ली म्हणतो, वी थिंक टू मच अँड फील टू लिटल. पण या लेखामध्ये लेखकाने चार्लीच्या आतमधल्या कलाकारालाच नव्हे तर त्याच्या एकटेपणालाही समजून घेत लिखाण केलं आहे. खूप विचार करून आणि खूप भावनाशील होऊन आपले विचार मांडले आहेत. नक्कीच अप्रतिम वाचण्याजोगा लेख आहे हा. चार्ली नंतर आपल्याला भेटतो अल्फ्रेड हिचकॉक, सस्पेन्स मास्टर,
प्रेक्षकांना थरार आणि गूढ वातावरणामध्ये गुंतविणारा यशस्वी दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक. आधुनिक थ्रिलर आणि हॉरर चित्रपटांना आधार देणारा दिग्दर्शक. त्याच्या सर्व चित्रपटांमध्ये त्याची स्वतःची अभिनयाची झलकही दिसते. हे तर त्याचं वैशिष्ट्य. सिनेमामध्ये कॅमेराचा थरारक उपयोग करण्याचं कौशल्य हिचकॉकने जगाला दिलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सायको, व्हर्टिगो, रिअर विंडो, नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट, द बर्ड्स, स्ट्रेंजर्स ऑन अ ट्रेन अशा सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटांमागची कहाणी या लेखामध्ये लेखकाच्या रहस्यमय शब्दांमध्ये वाचायला मिळते. हिचकॉक स्वतःच खूप वास्तविक आणि सखोल मनोवैज्ञानिक अशा कथा सांगत असे. तो म्हणायचा, सस्पेन्स हा फक्त भयाचा नसून प्रेक्षकांच्या मनाचा खेळ आहे. मित्र हो, फार सुंदर लेख आहे हा. समजून घेता येईल तुम्हाला हा दिग्दर्शक. यानंतरचं व्यक्तिचित्रण आहे सिनेसृष्टीमधला प्रसिद्ध निर्माता, उद्योजक, कथालेखक आणि दिग्दर्शक असणारा वॉल्ट डिस्ने. फादर ऑफ ॲनिमेशन म्हणून ओळखला जाणारा हा वॉल्ट मिकी माऊस, डोनाल्ड डक यासारख्या प्रसिद्ध पात्रांचा निर्माता. 22 ऑस्कर पुरस्कार प्राप्त होणारा हा निर्माता, ज्यामुळे अवघ्या जगातील बालविश्व रममाण झालं. फार सुंदर व्यक्तिचित्रण केलं आहे लेखकाने वॉल्ट डिस्नेचं, मुळातून वाचण्याजोगं. खरं तर कुठलीही सुंदर कलाकृती संघर्षाच्या पार्श्वभूमीशिवाय निर्मित होऊ शकत नाही, हे मात्र नक्की. त्यामुळे दिग्गजांच्या संघर्षकथा ऐकणं गरजेचं ठरतं, नाही का? तर यानंतर तुम्हाला भेटेल परिपूर्णतेचा प्रवास करणारा अकिरा कुरोसावा, प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता. जगातील सर्वात प्रभावशाली जपानी दिग्दर्शक. या दिग्दर्शकामुळे जपानी सिनेमामध्ये क्रांती झाली होती. त्याच्या चित्रपटांमध्ये नाट्यमय कथा, भावनांचा प्रभाव आणि दृश्य सौंदर्य यांचा संगम दिसतो. 7 सामुराय, रॉशोमॉन, इकुरू, थ्रोन ऑफ ब्लड असे कितीतरी प्रभावशाली चित्रपट या दिग्दर्शकाने जगाला दिले. या महान व्यक्तीची मनोवेधक जीवन कहाणी नक्की वाचण्यासारखी. कुरोसावा हा माणूस आणि नैतिकतेचा अभ्यासक होता. त्यामुळे हा लेख मनावर फार खोलवर परिणाम करतो. कितीतरी अशाच दिग्गजांचे व्यक्तिचित्रण या पुस्तकामध्ये लेखकांनी केलं आहे. इंगमार बर्गमन, मर्लिन मॅनरो, एक शापित सौंदर्य, मार्लन ब्रांडो, स्टीवन स्पिलबर्ग असे सिने जगतातील दिग्गज. या दिग्गजांव्यतिरिक्त अनेक प्रसिद्ध अभिनेते, नामवंत अभिनेत्री, नामवंत दिग्दर्शक यांचीही वर्णी या पुस्तकामध्ये लागली आहे. प्रत्येक पानावर वेगळं काहीतरी वाचायला मिळतं. बऱ्याच अभ्यासानंतर लेखकांनी हे पुस्तक लिहिलं आहे. कौतुकास्पद आहे हे सारं. सिनेमाच्या ऐतिहासिक तसेच कलात्मक दृष्टिकोनावर विचार करायला लावणारे हे पुस्तक. तुम्ही जर हे पुस्तक पूर्वी वाचलं असेल तर ते तुम्हाला पुस्तक कसं वाटलं हे मला जरूर कळवा. आणि जर नसेल वाचलं तर मात्र हे पुस्तक नक्की हातात घ्या, कारण एका समृद्ध अनुभवाला हाकेच्या अंतरावरती आणून ठेवतं हे पुस्तक. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण लेखासह. तोपर्यंत आजच्या या अभ्यासपूर्ण पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.